परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय आज संयुक्त ब्रीफिंग करणार आहे आणि या सगळ्या संदर्भात माहिती दिली जाईल। तर एकंदरीतच ज्या कारवाया सध्या सुरू आहेत, जे हल्ले सुरू आहेत, भारताने जी कारवाई केलेली आहे त्या सगळ्या संदर्भात माहिती दिली जाईल। परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय आज संयुक्त ब्रीफिंग करणार आहे। रामराजे शिंदे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। रामराजे, किती वाजता ब्रीफिंग केलं जाईल, काय सविस्तर अपडेट आहे? बिलकुल, आज सकाळी थोड्याच वेळानंतर ही ब्रीफिंग होणार असल्याची माहिती मिळते। आणि काल रात्रभर जे काही पाकिस्ताननं कारवाई केली गेली होती बॉर्डर एरियामध्ये, आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि तो आपण कशा पद्धतीने अयशस्वी केलेला आहे, पाकिस्तानचा प्रयत्न कशा पद्धतीने हाणून पाडलेला आहे आणि काय काय कारवाई केलेली आहे याचं संपूर्ण जॉईंट स्टेटमेंट जे आहे ते दिलं जाणार आहे। त्यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे पण अधिकारी असणार आहेत आणि त्याचबरोबर डिफेन्स मिनिस्ट्री मधले सुद्धा अधिकारी असणार आहेत। कारण जोरदार हल्ले सुरू केले होते, तर त्याच्यामध्ये आपलं काय नुकसान झालेलं आहे का, त्याचबरोबर नागरिकांना काही जे काही नागरिक आहेत तर त्यांचं काही नुकसान झालेलं आहे का, मृत्यू झालेला आहे का किंवा जखमी झालेले आहेत का, या सगळ्याच मुद्द्यावर जे आहे ते आज पत्रकार परिषद होईल। अशी ही पत्रकार परिषद यासाठी महत्वाची आहे कारण पाकिस्ताननं जोरदार हल्ला सुरू केला गेला होता आणि भारतानं पण प्रत्युत्तर दाखल हा हल्ला सुरू केला होता काल रात्रीपासून आणि बराच वेळ रात्रभर हा हल्ला सुरू होता। त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कॅज्युअलिटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच ही पत्रकार परिषद अतिशय महत्वाची आहे।